नमस्कार मंडळी. मी मिलिंद श्रीकांत देवगावकर निश्चिंतच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, मागच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतलं की आयुर्विमा ही बाब किंवा आयुर्विमातली गुंतवणूक ही इतर गुंतवणुकींपेक्षा कशी वेगळी आहे. आणि हे जाणून घेत असताना आपण हेही जाणून घेतलं की ह्या ठिकाणी कस्टमर इज द किंग ही जी बिरुदावली जी आहे ना मंडळी, ही बिरुदावली लागू होते ती विमा कंपनीला, ना की तुम्हा आम्हाला. तर मग त्यावेळेला मी तुम्हाला असं म्हणालो होतो की बाबा मग ह्या क्षेत्रामध्ये ह्या गुंतवणुकीमध्ये जर का तुम्हाला आम्हाला एक किंग म्हणून किंवा राणी म्हणून जर का वावरायचं असेल, मिरवायचं असेल, तर मग कोणकोणची काळजी घेतली पाहिजे, तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे पहिली बाब ह्यातली अशी आहे ना की योग्य वयामध्ये, म्हणजे तुम्ही जेव्हा कर्कशवरती होता तेव्हा जेवढ्या लवकर तुम्हाला जमेल तेवढ्या लवकर तुम्ही योग्य तो विमा प्रस्ताव जो आहे तो पूर्ण करून घ्या. कारण असं आहे ना की विमा क्षेत्र हे असं एकमेव गुंतवणुकीचं माध्यम आहे की त्याच्यामध्ये वय वाढल्याने तुमचा प्रीमियम हप्ता हा वाढतो. म्हणजे तुम्ही जर का बाकीच्या गोष्टी बघाल की बाबा आपले गुंतवणुकीचे जे काही पर्याय आहेत की बँकेतली जी गुंतवणूक जी आहे त्यात आपण एक वरिष्ठ नागरिकांकरता जो अधिक व्याज जर दिला तो मुद्दा जर का बाजूला ठेवला तर शेअरची किंमत आहे, म्युच्युअल फंडामधली NAV आहे, PPF मधला व्याजदर आहे, तर ह्या ठिकाणी वयाचा काही संबंध येत नाही. त्यामुळे तुम्ही इथे वेळच्या वेळी योग्य त्या वयामध्ये विमा करून घ्या. आणि दुसरी बाब अशी आहे की विमा पॉलिसीमध्ये मंडळी बोनस दिला जातो. म्हणजे ज्या विथ प्रॉफिट पॉलिसीज ज्या आहेत त्याच्यामध्ये बोनस दिला जातो आणि या बोनसचा जो दर जो आहे ना हा वाढलेल्या वर्षाकरता, म्हणजे तुम्ही जे काही नंबर ऑफ इयर जो कालावधी जो आपण निवडता तो जास्त कालावधीकरता बोनसचा दर जास्त असतो, उजवा असतो. त्यामुळे तुम्ही जर का 15 वर्षाचा कालावधी घेत असाल त्याच्याऐवजी 16 वर्षाचा कालावधी निवडा, 20 वर्षाच्या ऐवजी 21चा घ्या, 25च्या ऐवजी 26चा घ्या आणि 30च्या ऐवजी 31चा घ्या. तर या थोड्याशा फरकाने ना मंडळी आपली मॅच्युरिटी जी अमाऊंट आहे ती बऱ्यापैकी वाढेल. तर ही दुसरी बाब. आता तिसरी बाब जी आहे मंडळी की रिव्ह्यू जो आहे की आपला इन्शुरन्स पोर्टफोलिओचा रिव्ह्यू वेळच्या वेळी घ्या. त्यात चाल ढकलपणा करू नका. म्हणजे असं होऊ नये की या चाल ढकलाच्या कालावधीमध्ये एखादी दुर्घटना घडली, त्या व्यक्तीला मग काही सर्जरीला सामोरं जावं लागलं आणि कदाचित त्यामुळे त्या व्यक्तीला एखादं व्यंग्य आलं, तर नवीन विमा प्रस्ताव जो आहे ना मंडळी तो कदाचित अधिक भाराने म्हणजे एक्स्ट्रा प्रीमियमने संमत होऊ शकतो किंवा हा नवीन प्रस्ताव विमा कंपनी जो आहे नाकारू शकते. त्यामुळे चाल ढकल करू नका. आणि चौथी बाब अशी आहे, एक जस्ट मला ही चौथी बाब सांगता सांगता एक गोष्ट आठवली. गोष्ट म्हणण्यापेक्षा एक खरा किस्सा आठवला की असंच मी सेल क्लोज करण्याकरता गेलो होतो. तर त्यावेळेला जी काही माहिती जी काही गोळा करावी लागते प्रपोजल फॉर्म पूर्ण करण्याकरता, त्यावेळेला हे आढळून आलं मंडळी की त्या व्यक्तीच्या पायाला करंडीच्या बाजूला अजून एक छोटंसं बोट आहे. तर ही देखील बाब जी आहे ना मंडळी ही विमा कंपनी ॲज अ डिफॉर्मिटी म्हणजे व्यंग म्हणून विचारात घेते, त्याच्याकरता वेगळा फॉर्म भरून घेते बघा. तर हे सांगण्याचं प्रयोजन असं की राव हे तर झालं नैसर्गिक गोष्ट आहे, पण ह्या व्यतिरिक्त सपोज एखादी आपल्याला म्हणजे एखादं व्यसन आहे, एखादे काही औषध उपचार आपण घेत आहात, काही वर्षापूर्वी एखादी शस्त्रक्रिया झालेली आहे, तर जरूर तुम्ही त्या प्रस्तावात नमूद करा. त्यात अजिबात म्हणजे तुम्ही कशाला का असं काही गोष्टी मनात आणू नका की त्यामुळे तुमचा विमा प्रस्ताव जो आहे तो परिपूर्ण होईल, परिपक्व होईल. आणि त्यामुळे असं होऊ नये, पण एखादी दुर्घटना झाली घडलीच तर क्लेम देताना इन्शुरन्स कंपनी कुठलीही चालढकल करणार नाही, वेळेत तो क्लेम जो आहे हा दिला जाईल. तर मंडळी ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही जरूर विचारात घ्या, लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही आम्ही या क्षेत्रामध्ये राजा किंवा राणी म्हणून मिळू शकतो. तर हा एपिसोड आपल्याला कसा वाटला जरूर तुम्ही तुमच्या कमेंट या ठिकाणी नमूद करा. या चॅनल व्यतिरिक्त आम्ही लिंक्डइनवरती आहोत, आम्ही इन्स्टावरती आहोत, आम्ही फेसबुकवरती आहोत, आम्ही ब्लॉगवर देखील आहोत. तर जरूर तुम्ही आम्हाला फॉलो करा. तर लवकरच भेटूया. धन्यवाद.